एक आई म्हणून या गोष्टीत जे समाधान आहे ना, ते मला वाटतं कशातच नाही. आणि खूप छान वाटतं मुलं असं नाश्ता करतात तेव्हा. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर सकाळी उठल्या ना मी असं दार उघडून सगळ्या खिडक्या उघडून ना असं बसत असते थोडा वेळ. आणि कारण घरात खूप गरम वाफ येते आणि खिडकी दरवाजा उघडल्यानंतर थोडंसं थंड असं फील होतं. तर इकडे मी रताळे शिजायला घातले होते आणि इकडे पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. तसं तर रोज थंड पाण्याने आंघोळ करते, पण आज थोडंसं बॉडी पेन होत होतं म्हणून विचार केला थोडं गरम पाण्याने आंघोळ करेल. आणि झोप पण झाली नाही असं फील होत होतं. सकाळी सगळ्यांनी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर म्हटलं हा फॅन साफ करावा, कारण 2-3 दिवस झालं दिसतोय खराब झालेला, परंतु वेळच मिळत नव्हता. आणि आता असाही नाश्ता झाला होता, स्वयंपाक मी लेट बनवणार होते, त्याच्यामुळे हे मी साफ करायला घेतलं. आणि तसंही आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा आमचा क्लिनिंग डे असतो, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो आणि क्लिनिंग माता लक्ष्मीला खूप आवडत असते. त्यामुळे शुक्रवारी आम्ही नखसुद्धा कापतो. नंतर घरातली जाळी वगैरे किंवा केस धुवायचा वार म्हणून सगळ्या क्लिनिंगचा वार मी शुक्रवारी आम्ही सगळी कामं करतो. किंवा केस वगैरे कटिंग मुलांची करायची असेल तेव्हा ते सुद्धा आम्ही शुक्रवारीच करतो. तर फॅन खरंच खूप खराब झाला होता. असं नाही की मी त्याला कधी साफ करत नाही, परंतु महिन्यातून एकदा तरी मी हा फॅन साफ करते. आता खूप उन्हाळा असल्यामुळे त्याच्यावरती लोड येतो आहे आणि तोच आमचं काय तो आता हे करतो आहे, थोडंसं आम्हाला गार हवा देण्याचं काम फॅनच करतो. 2 फॅनवरचा पण फॅन पुसायला आला आहे, परंतु अगोदर म्हटलं हा टेबल फॅन साफ करून घेऊया. खूप वेळ गेला आणि साफ करायला जितका वेळ नाही ना गेला तितका वेळ मला तो बसवायला गेला. खरं तर ते मला बसवायलाच येत नाही, म्हणून हे काम सानूच्या पप्पाकडे असतं, परंतु ते नव्हते त्यामुळे मग मी ते करायला घेतलं. तर इथे ना मी पालक आणि कांद्याचं मिक्स भजी बनवत होते. खूप दिवस झालं काही असं चटपटीत बनवलंच नव्हतं. तर खूप सारा पालक घातला, खूप सारी कोथिंबीर घातली आणि स्पायसेस घातले, जे काही थोडे आहेत ते मसाले घातले. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भजी तळायला घेतली. आणि भजी तळताना माझ्या लक्षात आलं की मी लसूण टाकलाच नाही, परंतु खरंच बिना लसणाचे सुद्धा खूप टेस्टी असे भजी बनले होते. आणि पालकाचं खरंच इतका छान फ्लेवर आला होता पालकाचा. आणि इथे मी ही पुदिन्याची चटणी बनवून ठेवली होती आणि मुलांनीसुद्धा खूप आवडीने हे सगळं खाल्लं. आणि नंतर मी सुद्धा खाल्लं थोडंसं. आणि स्वयंपाक अजून बनवलेलाच नव्हता, गरम तर खूप होत होतं. मग नंतर थोडासा फॅनची हवा घेतली आणि नंतर मुलांना फ्रीजमधली थोडी आईस्क्रीम काढून दिली. मँगो आईस्क्रीम रात्रीच बनवायला ठेवली होती. काल आंबे आणले होते, त्यातला एक आंबा शिल्लक राहिला होता म्हणून त्याची आईस्क्रीम बनवायला ठेवली होती. सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच. बाय, भेटूया लवकरच.